या ठिकाणी टेंभुर्णी शहरामध्ये आज तुतारीचा प्रचारार्थ रॅली चालू आहे। तर कशा पद्धतीने नेमकी तयारी आहे, मतदारांना ते कुठल्या पद्धतीवरती कन्व्हिन्स करत आहेत, काय मुद्दे त्यांचे आहेत, अजेंडा काय आहे हे जाणून घेऊया। काय सांगाल? आज माढा लोकसभा च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे पक्ष प्लस आमचा काँग्रेस। आज आपण पाहत आहे की भारतामध्ये महागाईचा विषय आणि गोरगरीब जनतेचा विषय हा कुठंतरी समतोल झालेला आहे। महागाईमुळे गोरगरीब जनतेला फार अडचण होत आहे आणि या मुद्द्यावर आज तिन्ही पक्ष एकत्र येऊन टेंभुर्णी शहरामधून आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देऊन धैर्यशील महिया मोहिते पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केलेला आहे। आज भारताची स्थिती अशी झालेली आहे की मागचा इतिहास पाहता कधीही दडपशाहीचं राजकारण झालं नव्हतं, परंतु आता आपण पाहतोय की इतकं दडपशाहीचं राजकारण आहे की एखादा कार्यकर्ता जर त्यांच्या विरोधात काही बोलायला गेला की त्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न त्याच्यावर केला जातो व त्याचा आवाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु इथून पुढं जी युवा पिढी आहे, ही युवा पिढी कदापि हे सहन करणार नाही। जशी भारत स्वतंत्र करताना मोठी क्रांती घडली होती, तशी ह्यावेळेस मोदीच्या हातातून हा भारत स्वतंत्र करण्यासाठी एक मोठी क्रांती घडेल आणि युवकच घडवेल असं मला वाटतं आणि ही त्या दिशेने पहिलं पाऊल आहे। त्यामुळं येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित 2 लाख मताने विजयी होईल एवढी मी ग्वाही देतो। आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये विजयसिंहजी मोहिते पाटील असतील यांनी केलेलं काम, नंतर शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांनी केलेलं काम, तसेच या सोलापूर जिल्ह्यामध्ये माननीय श्री या महाराष्ट्राचं दैवत बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मानणारा वर्ग, या सगळ्यांच्या विचाराने नक्कीच या सोलापूर जिल्ह्यातली दोन्ही सीट हे महाविकास आघाडीचे असतील हे मी आज इथं जाहीर करतो। देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे अशी सोशल मीडियावर पण चर्चा आहे। असं असताना निवडणुकीचा पहिला टप्पा पार झाला, त्या टप्प्यामध्ये राजचिन्हाचा जो शिक्का आहे, राष्ट्रीय सिम्बॉल आहे, ते बदलून त्या ठिकाणी यम अक्षर त्या राष्ट्रचिन्हामध्ये टाकण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। मग याच्यावरून वाटत नाही का की आपली वाटचाल जी आहे ती कुठंतरी हुकुमशाहीकडे होत आहे? मी आता तेच सांगितलं की ही हुकुमशाहीकडेच वाटचाल आहे। जसं हिटलरचं काम होतं तसं या मोदी सरकारचं काम आहे। आज तो सिम्बॉल काढून तिथं यम सिम्बॉल द्यायचा। यम सिम्बॉल म्हणजे काय? यमचा लॉंग फॉर्म काय? आज आपण पाहताय भारत सरकार कुठंही यांचं सोशल मीडियावर येत नाही आहे, जिथं तिथं येतं मोदी सरकार। मग मोदी म्हणजे काय? मोदी म्हणजे भारत आहे का? ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस कधीही काँग्रेस सरकार म्हणलं नाही, भारत सरकार म्हणूनच जिथं तिथं उल्लेख केला आहे। आज सिम्बॉल बदललेला आहे, उद्या कदाचित पैशावरच्या नोटवरचा गांधीजीचा फोटो काढून तिथं मोदीचा सुद्धा फोटो येऊ शकतो। त्यामुळं नक्कीच ही वाटचाल हुकुमशाहीकडे चाललेली दिसत आहे आणि ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठीच आज हा युवक सगळा एकत्र जमलेला आहे।